पुण्यात युद्धामुळे राज्यामध्ये गॅसच्या पुरवठ्यावरती सध्या मोठा परिणाम होताना दिसतोय। कोल्हापुरामधलं चित्र जर आपण बघितलं तर कोल्हापूरमधले हॉटेल व्यावसायिक अक्षरशः मेटाकुटीला आलेत। गॅस एजन्सीकडून आम्हाला कोणतीही माहिती दिली जात नाहीये, आम्हाला गॅस पुरवठा देखील होत नाहीये, त्यामुळे पुढच्या 2 दिवसात हॉटेल व्यावसायिकांवरती हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सचिन शानबाग सर आहेत। सर, आत्ताच्या घडीला हॉटेल व्यावसायिकाची काय परिस्थिती झालेली आहे या आखाती युद्धामुळे? डिझेल भट्टी जर करायची झाली तर सगळे डिझेल भट्टी ते फरसाणचे बर्नर आहेत। फरसाणचा बर्नर एवढा मोठा असतो तो आम्हाला चालत नाही, आम्हाला लहान बर्नर लागतात। लहान बर्नर येतात गुजरातहून आणि गुजरातहून बर्नर यायला 15 दिवस आणि इथं बनवायला 10 दिवस, म्हणजे 25 दिवस। मग 25 दिवस करणार काय? ती भट्टी वगैरे डिझाईन करायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे। हे अचानक असा घाला घातल्यामुळं काय करायचं समजून झाले। आम्ही अगदी संभ्रमावस्थेत आहे, त्यामुळे आम्हाला फार प्रॉब्लेम झाले सगळ्या आता हॉटेलवाल्यांना। आपल्याला गॅस पुरवठा केला जातोय आत्ताच्या घडीला? नाही, आता कंप्लीट स्टॉप आहे, कारण आता जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले कमर्शियल सिलेंडर मिळत नाहीत। घरगुती सिलेंडर मिळतात, पण घरगुती सिलेंडर वापरायची आम्हाला परमिशन नाही आणि मी ॲज अ हॉटेल मालक संघाचा अध्यक्ष सांगतो की कुणीही घरगुती सिलेंडर वापरू नयेत, कारण पहिल्यांदा आपल्या नागरिकांना मिळालं पाहिजे, नंतर आपण बिझनेससाठी मिळालं पाहिजे, हे देखील मी सांगतो तुम्हाला। आतापर्यंतच्या ज्या या सगळ्या परिस्थितीमध्ये बघितलं तर आता एकेकांचे फोन यायला लागलेत की साहेब काय करायचं, पुढं कसं करायचं, कारण बऱ्यापैकी लोक जास्त स्टॉक ठेवत नाहीत। कारण कसं आहे, एक म्हणजे ते स्फोटक असल्यामुळं त्याची जबाबदारी आहे, दुसरी म्हणजे तेवढी इन्व्हेस्टमेंट करून ठेवण्याची देखील प्रत्येकाची ताकद नसते। किती जास्तीत जास्त 6-7 दिवस 8 दिवस आता होऊन आता जवळजवळ 15 दिवस झाले, जवळजवळ गॅस सप्लाय बंद होऊन 10 दिवस झाले। आता 2-3 दिवसात जेमतेम राहिला असेल प्रत्येकाकडे। आता आमचा विषय वेगळा काय झाला माहिती आहे का, आम्ही पुढे लोकांच्याकडे ऑर्डर्स घेतल्यात, ॲडव्हान्सेस घेतल्यात आणि त्यांनी 4-4, 5-5 महिने आधी लग्नाचं बुकिंग केलंय, त्यांनी हॉल बुक केले, भटजी हे ते सगळं डेकोरेशन सांगितलंय। जेवणच मिळालं नाही तर करायचं काय, हा आमच्या पुढे गहन प्रश्न राहिला। दुसरी गोष्ट, बाहेरचे टुरिस्ट, आता कोल्हापूर शक्तीपीठ असल्यामुळं फुटफॉल भरपूर वाढलाय सर, लाखो लोक येतात, मग त्यांचं करायचं काय? व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याच्या संदर्भात रत्नागिरी शहरामधल्या हॉटेल व्यावसायिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। जिल्ह्यामधील हॉटेल व्यावसायिकांना कमी अधिक प्रमाणावरती व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होतोय आणि या संदर्भात त्यांनी निवेदन देखील दिलंय। एकंदरीत सध्याची परिस्थिती बघता पुढील काही दिवसांमध्ये व्यावसायिक सिलेंडर